रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री गणेश पुराण कथासार यातील क्रीडाखंडातील अध्याय 31 ते अध्याय 40. याआधी आपण अध्याय 30 पर्यंत ऐकलेले आहे. आता आपण यापुढील अध्याय बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला नक्की विसरू नका. तसेच ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून पुढील अध्याय अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. तर मग चला जास्त वेळ न घालवता आपण अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 31. बळीराजाचे दान व पाताळाचे राज्य. कश्यपाने वामनाकडून 4 वेदांचे अध्ययन करून घेतले. इंद्राचे संकट निवारण करण्यासाठी काय करावे याचे आपण मार्गदर्शन करावे, असे वामनाने पित्यास सांगितले. कश्यप म्हणाला, मी तुला सिद्धिविनायक गजाननाचा मंत्र देत आहे. त्या षडाक्षर मंत्राचा जप कर, म्हणजे गजानन प्रसन्न होईल आणि तो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करील. वामन घरातून बाहेर पडला. तो निसर्गरम्य स्थान पाहून तिथे तपश्चर्येला बसला. अखंडपणे त्याने षडाक्षर मंत्राचा जप केला. कठोर तपश्चर्येनंतर गजानन प्रसन्न झाले आणि त्यांनी इच्छित असा वर दिला. वामनाने तेथे एक सुंदर देवालय उभे केले. त्यानंतर तो आपल्या घरी आला. कश्यपाने वामनाला बळीच्या यज्ञास जाण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे वामन बळीच्या यज्ञ मंडपात आला. वामनाची तेजस्वी मूर्ती पाहून तेथील सर्व लोकांना कौतुक वाटले. बळीने त्याला उच्च आसनी बसवले व त्याची पूजा केली. वामन बळीराजास म्हणाला, हे राजा, मी अनाथ आहे. माझ्या आई वडिलांचे मला स्मरण नाही. मला आता राहावयास जागा नाही. यासाठी तुझ्याजवळ मला राहण्यासाठी 3 पावले भूमी मागण्यासाठी मी येथे आलो आहे. तरी तू मला भूमी दे. गुरु शुक्राचार्यांनी बळीस सांगितले, हे राजा, तो बटू म्हणजे विष्णू आहे. हा आपल्या 3 पावलांनी सारे विश्व व्यापून टाकेल. म्हणून तू बळीला 1 पाऊल देखील भूमी दान करू नकोस. शुक्राचार्यांनी बळीला जागे करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. हातात पाण्याची झारी घेऊन वामनास भूमिदान करण्याचा संकल्प सुरू झाला. त्यावेळी शुक्राचार्यांनी लहान रूप धारण केले व ते झारीच्या मुखात जाऊन बसले. वामनाने हे रहस्य जाणले आणि दर्भाची काडी झारीच्या मुखात घातली. तेव्हा ती काडी शुक्राचार्यांच्या डोळ्यात घुसली व डोळा फुटला. तो बाहेर आला. तेव्हा झारीतून वामनाच्या हातावर उदक सोडून बळीने आपला संकल्प पूर्ण केला. उदक हातावर पडल्यावर वामनाने 1 पाऊल टाकून सारी पृथ्वी व्यापली. 2ऱ्या पावलाने सारे ब्रह्मांड व्यापले. 3रे पाऊल कोठे टाकू असा प्रश्न विचारला. 3रे पाऊल माझ्या मस्तकी ठेवा, असे बळीराजाने वामनास सांगितले. वामनाने बळीच्या मस्तकावर आपला पाय ठेवून त्याला पाताळात आणले. त्याला पाताळाचे राज्य दिले. मी सदैव तुझ्याजवळ राहीन असा आशीर्वाद दिला. येथेच अध्याय 31 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 32. अध्याय 32. प्रियव्रत राजाची कथा. गजाननाला शमी प्रिय का आहे असा प्रश्न पार्वतीने शंकरांना केला. शंकर उत्तर देऊ लागले, पूर्वी प्रियव्रत नावाचा एक राजा होता. तो धर्माने वागणारा होता. त्याला कीर्ती व प्रभा या नावाच्या 2 राण्या होत्या. त्याचे प्रजेवर खूप प्रेम होते. काही दिवसांनी प्रभेला पुत्र झाला. दोघांनी मुलाचे पद्मनाभ असे नाव ठेवले. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. पांचाल देशाच्या राज्यकन्येशी त्याचा विवाह झाला. प्रियव्रताची मोठी भार्या कीर्ती राजाची सेवा करण्यासाठी आली असताना प्रभा या सवतीने तिला लाथ मारली. त्यामुळे ती अतिशय दुःखी कष्टी झाली. तिला अपमान सहन झाला नाही. ती देहाचा अंत करण्याचा विचार करू लागली. एवढ्यात तेथे देवत नावाचे पुरोहित आले. त्यांनी राणीचे दुःख समजून घेतले. गजाननाच्या उपासनेचा उपदेश केला.
तिने मंदार वृक्षाचे काष्ट फोडून त्याची एक मूर्ती तयार केली व तिच्यासमोर बसून गजाननाची स्तुती करू लागली. येथेच अध्याय 32 समाप्त होतो. आता आपण पुढील अध्याय बघणार आहोत. अध्याय 33. कीर्ती राणीची उपासना. राणीने निष्ठापूर्वक रोजच्या उपासनेला प्रारंभ केला. ज्येष्ठातील एके दिवशी दासीला दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून तिने शमीची पाने तिला आणून दिली. तिने प्रेमभावनेने गजाननाला शमीची पाने अर्पण केली. त्या पूजेमुळे गजानन प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. तुझा पती तुझ्यावर प्रेम करेल. तुझ्या पोटी पुत्र निर्माण होईल. तो माझी भक्ती करेल. त्याचे नाव क्षिप्र प्रसादन असे ठेव. 4थ्या वर्षी तो पुत्र विषप्रयोगाने मृत्यू पावेल. त्यावेळी त्यास गृत्समद ऋषी पुन्हा जिवंत करतील. नंतर तो दीर्घकाळ सुखाने राज्य करेल. आता राजा कीर्ती राणीवर प्रेम करू लागला. दृष्टांताप्रमाणे त्याला एक पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव क्षिप्रप्रसादन असे ठेवले. क्षिप्रप्रसादन 4 वर्षाचा झाला. त्यावेळी प्रभा राणीने त्याला दही भातात विष कालवून दिले. क्षिप्रप्रसादन गतप्राण झाला. आपल्या पुत्राची ही अवस्था पाहून कीर्ती राणी अपार दुःख करू लागली. त्याच वेळी महान गणेश भक्त गृत्समद ऋषी यांची भेट झाली. ते राणीस म्हणाले, पूर्वी तू शमीची पाने गजाननास अर्पण करायचीस. त्याची पुण्याई तुझ्याकडे साठली आहे. ती पुण्याई तू मुलास दिलीस तर तो पूर्ववत होऊ शकेल. राणीस अतिशय आनंद झाला. तिने आपल्या पुण्याईचा संकल्प आपल्या मुलासाठी ठेवला आणि काय आश्चर्य, राजपुत्र जिवंत झाला. हा चमत्कार पाहून राणीने मुनींचे पाय धरले आणि शमीचे महत्त्व सांगा म्हणून विनंती केली. येथेच अध्याय 33 समाप्त होतो. आता आपण अध्याय 34 बघणार आहोत. मंदार व शमीच्या वृक्षांची निर्मिती. एके दिवशी नारद इंद्रलोकी आले आणि इंद्रास म्हणाले, द्वितीहोत्र नगरामध्ये औरस या नावाचा एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुमेधा होते. त्याची पत्नी पतिव्रता होती. त्यांना एक कन्या झाली. त्या कन्येचे नाव त्यांनी शमिका असे ठेवले. धौम्य ऋषींचा पुत्र मंदार हा शौनक ऋषींकडे विद्या अभ्यास करत होता. त्याची विद्वत्ता पाहून औरसने आपली कन्या त्यास विवाह करून अर्पण केली. मंदार आता पत्नीसह आनंदाने आश्रमात राहू लागला. एके दिवशी भृशुंडी ऋषी मंदारच्या आश्रमात आले होते. त्यांचे वेगळेच रूप पाहून मंदार आणि त्यांची पत्नी त्यांना हसली होती. त्यामुळे ऋषींना अतिशय राग आला. तुम्हास वृक्ष योनी प्राप्त होईल आणि पक्षीसुद्धा तुम्हा स्पर्श करणार नाहीत असा शाप दिला. दोघेही वृक्ष झाले. मंदारचा मंदार वृक्ष झाला. सुमेधेचे शरीर शमीचे झाड झाले. त्या वृक्षावर काटे निर्माण झाले होते. त्यामुळे पक्षीसुद्धा त्या झाडावर आले नाहीत. शौनक ऋषी आपला प्रिय शिष्य मंदार परत आला नाही म्हणून काळजी करू लागले. त्यांनी ज्ञानदृष्टीने पाहिले. त्यावेळी मंदार व सुमेधाचे मंदार वृक्ष व शमी वृक्ष याच्यामध्ये रूपांतर झाल्याचे कळले. ही अवस्था भूशुंडीच्या शापामुळे झाली आहे हे कळले. शौनकाने आणि औरसाने त्यांचा उद्धार करण्यासाठी 12 वर्षे गजाननाच्या षडाक्षर मंत्राने तपश्चर्या केली. येथेच अध्याय 34 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 35. मंदार व शमी गजाननाचे प्रिय वृक्ष. 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर शौनक व औरसास गजानन प्रसन्न झाले. दशभुजा रूपाने त्यांनी दर्शन दिले. गजाननाने त्यांना वर मागण्याची आज्ञा केली. त्यांनी गजाननावर स्तोत्र केले. त्याचे नाव कुजन्मनाशन असे ठेवले. या स्तोत्राचे जो पठण करेल त्याला सर्व तऱ्हेचे वैभव प्राप्त होईल. मंदार व शमिका यांनी आपणास पूर्वदेह प्राप्त व्हावा अशी विनंती केली. त्यावेळी गजानन म्हणाले, भूशुंडीचा शाप खोटा ठरणार नाही. मी मंदार वृक्षाच्या मुळाशी वास्तव्य करेन. हा वृक्ष संपूर्ण त्रिभुवनामध्ये पूज्य ठरेल. माझ्या
मूर्तीची स्थापना शमीपत्रे आणि दुर्वांकुराने जो पवित्र आणि शुद्ध अंतकरणाने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन, अशा प्रकारचा वर देऊन गजाननाने त्या मंदार वृक्षाखाली आपले वास्तव्य केले. तेव्हापासून गजाननास शमी प्रिय झाली आहे. येथेच अध्याय 35 समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 36. देवस्त्रियांची उपासना. एकदा भगवान शंकराचे वास्तव्य सह्याद्री पर्वतावरील महाबळेश्वर क्षेत्री होते. त्यावेळी ब्रह्मदेव आपल्या दोन्ही पत्नीसह यज्ञ करण्यासाठी तेथे आला. त्यांनी गायत्रीला शेजारी बसवून यज्ञास प्रारंभ केला. त्यावेळी सावित्री तेथे आली. आपणास यज्ञास घेतले नाही म्हणून ती अतिशय रागावली. तिने सर्व देवांना सांगितले, आपण सर्वजण माझा अनादर करून यज्ञ करता, तरी तो सिद्धीस जाणार नाही. तुम्ही जड व्हाल असा शाप दिला. हा शाप ऐकताच सारेजण घाबरून गेले व तिला म्हणाले, आम्ही जड म्हणजे अचेतन किंवा मूर्ख न होता ड वर्ण आणि ल वर्ण यांचे ऐक्य आहे म्हणून जल होतो. सावित्रीने त्यास मान्यता दिली. सर्व देवांनी आपले रूप पालटले व ते नद्या झाले. ते पाहून पार्वती, छाया, लक्ष्मी, इंद्रायणी वगैरे देवस्त्रियांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला, आपण सावित्रीचा मान न करता यज्ञास प्रारंभ का केलात? गजाननाचे पूजन केले नाही म्हणूनच आमच्या पतींना जलरूप व्हावे लागले. तरी आता यातून आपण मार्ग काढावा. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना धीर दिला व म्हणाला, आपण काही काळजी करू नका. आपणा सर्वांच्या कल्याणाकरता मी गजाननाची उपासना करून तपश्चर्या करतो. सर्व देवस्त्रियांसह ब्रह्मदेव कर्नाटक देशात आला. तेथे प्रभू रामचंद्रांनी मंदार वृक्षाखाली वक्रतुंड या नावाने गजाननाची स्थापना केली होती. तेथे सर्वांनी बरीच वर्षे गजाननाची उपासना केली व शेवटी शमीपत्रांनी गणेशाची पूजा केली. गजानन सर्वांना प्रसन्न झाला, त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला. येथेच अध्याय 36 समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 37. शमीपत्राचे महालय. गुत्समद ऋषी कीर्तीला सांगू लागले. गजानन देवस्त्रियांना प्रसन्न झाला व म्हणाला, सावित्रीने देवांना जो शाप दिला आहे तो सर्वच मी व्यर्थ ठरवू शकत नाही. तरी देवांनी अंशरूपाने नदीच्या ठिकाणी राहावे व अंशरूपाने पूर्ण स्वरूप धारण करावे. गजाननाने असे म्हणताच अंशरूप धारण करून सर्व देव तेथे आले. ते गजाननास म्हणाले, आम्ही आपले पूजन न करता व सावित्रीचा मान न राखता यज्ञास प्रारंभ केला, त्याबद्दल क्षमा करावी. एवढे बोलून सर्व देवांनी शमीपत्रांनी गजाननाची पूजा केली. गजानन अंतर्धान पावले. तेथे हेरंब नावाच्या गजाननाची मूर्ती स्थापन केली. ब्रह्मदेवाने 12 वर्षे तेथे तपश्चर्या केली आणि इच्छित यज्ञ करून गजाननास संतुष्ट केले. गुत्समद ऋषींनी कीर्तीला सांगितले की जो कोणी हे शमी महात्म्य पवित्र अंतकरणाने व श्रद्धेने श्रवण करील त्यांची सर्व संकटे दूर होतील आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. येथेच अध्याय 37 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 38. दुरास दासाची साधना. कीर्तीला आपल्या मुलानेही गजाननाचा मंत्र म्हणावा असे वाटत होते. त्याला सहज उच्चारता येईल असा मंत्र तिने गुत्समदासांना विचारले. तेव्हा गुत्समद म्हणाले, गजाननाचा महिमा हा अतर्क्य आहे. गजानन असे 4 अक्षरी नाव हेच जगाचे आदिकरण आहे. त्याचे दुसरे नाव तुंडीराज असे आहे. त्याला हे नाव कसे प्राप्त झाले याबद्दलची कार्तिकेयाने सांगितलेली कथा मी तुला सांगतो, ती ऐक. सर्व सृष्टी उत्पन्न करावी अशी विष्णूने कश्यपाला आज्ञा केली. तेव्हा कश्यपाने आपल्या तपसामर्थ्याने 4 प्रकारची जीवसृष्टी निर्माण केली. 21 लक्ष अंडज, 21 लक्ष स्वेदज, 21 लक्ष उद्भिज व 21 लक्ष जारज अशा प्रकारच्या मिळून 84 लक्ष योनी निर्माण केल्या. देवांनी व ऋषींनी मिळून दीन दुबळ्या पंगू लोकांच्या उद्धारासाठी अनेक तीर्थक्षेत्रे निर्माण केली. तात्काळ
मुक्ती मिळवण्यासाठी शंकरांनी वाराणसी क्षेत्र निर्मिले. प्रलयकाली भगवान शंकर आपल्या त्रिशूलावर वाराणसी धारण करून तिचे रक्षण करतात. दुरासद राक्षस हा भस्मासुराचा मुलगा होता. त्याने शुक्राचार्यांपासून पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेतला. एका अंगठ्यावर उभे राहून त्याने शंकराची तपश्चर्या 1000 वर्षापर्यंत केली. तेव्हा शंकर प्रसन्न झाले व त्यास वर मागण्यास सांगितले. तेव्हा दुरासदाने शंकराची स्तुती केली. मला 4 योनीतील कोणत्याही प्राण्यापासून अगर देव, दानव, यक्ष, राक्षस वगैरेंच्या हातून मृत्यू येऊ नये असा वर मागितला. तेव्हा एका शक्ती वाचून तुला कोणापासून मृत्यू येणार नाही असा शंकरांनी वर दिला. येथेच अध्याय 38 समाप्त होतो. आता आपण अध्याय 39 बघूया. भस्मासूर आणि दुरासदाची कथा. गृध समद पुढे सांगू लागले. शंकराचा वर प्राप्त झाल्याने दुरासदाला अतिशय अहंकार झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकून घेतली आणि तो स्वर्गलोक जिंकण्यासाठी निघाला. तेव्हा इंद्र भीतीने पळून गेला व एका गुहेत लपला. विष्णूही स्वर्ग सोडून क्षीरसागरात जाऊन राहिला. तसेच कैलास सोडून शंकर काशीला गेले. सारे त्रिभुवन जिंकून दुरासद मुकुंदपूर नगरात राहू लागला. मुकुंदपुरातच भस्मासूर नावाचा दैत्य राहत असे. त्याला शंकराकडून वर मिळाला होता की तू ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याचे लगेचच भस्म होईल. या वराची प्रचिती घेण्यासाठी भस्मासूर शंकराच्याच डोक्यावर हात ठेवू लागला. तेव्हा शंकर भीतीने पळू लागले. हे विष्णूला कळताच त्यांनी मोहिनीचे रूप घेतले व ते भस्मासूर समोर आले. त्या मोहिनीरूपी विष्णूंचे अप्रतिम सौंदर्य पाहून तो भस्मासूर त्यावर मोहित झाला व त्यांना आपली पत्नी बनावे अशी विनंती केली. तेव्हा मोहिनी म्हणाली, तू जर माझ्या सांगण्याप्रमाणे वागशील तर मी तुझी पत्नी होईन. भस्मासुराने त्यास होकार दिला. मोहिनी नृत्य करू लागताच भस्मासूरही नृत्य करू लागला. नृत्य करता करता मोहिनीने आपला हात डोक्यावर नेला. तेव्हा भस्मासुरानेही आपला हात आपल्या डोक्यावर नेला. तेव्हा वराच्या प्रभावामुळे त्याचे तेथेच भस्म झाले. दुरासदाने सर्व त्रिभुवन जिंकले, परंतु त्याला आता 10वे खंड म्हणजे काशी जिंकावयाची होती. तो आपल्या प्रधानास म्हणाला, काशी येथे अनेक देवांसह शंकराचे वास्तव्य आहे. काशी जिंकली की आपल्या पराक्रमाचे सार्थक होईल असे म्हणून ताबडतोब तो आपल्या विमानातून काशीस निघाला. तेव्हा सर्व लोकांमध्ये हाहाकार उडाला. यज्ञ, याग वगैरे धार्मिक कृत्ये बंद पडली. येथेच अध्याय 39 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 40. वक्रतुंडाची जन्मकथा. दुरासदाच्या संकटातून आपली सुटका व्हावी म्हणून सर्व देवऋषी मिळून केदार क्षेत्री ब्रह्मदेवाला शरण गेले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, दुरासदाला शंकरांनी वर दिला आहे, त्यामुळे त्याचा कोणी अंत करू शकणार नाही. त्यासाठी शंकरांनी पार्वतीच्या पोटी जन्म घेऊन त्याचा वध करावा. हे ऐकताच सर्व ऋषींनी देवांनी भवानीची स्तुती केली. गजाननाचीही स्तुती केली. तेव्हा आकाशवाणी झाली, घाबरू नका, दुरासदाच्या नाशासाठी मी लवकरच येत आहे. ही गोष्ट देवांनी पार्वतीला सांगितली. तेव्हा दुरासदाला आता निश्चितच मृत्यू येईल असे पार्वतीने सांगितले व तिने आपला क्रोधाग्नी प्रज्वलित केला. तेव्हा तिच्या श्वासोच्छवासाबरोबर डोळ्यांतून असंख्य तेजपुंज अशा अग्निज्वाला बाहेर पडू लागल्या. त्या ज्वालांमध्ये देवांना विनायकाची मूर्ती दिसली. ती वस्त्र अलंकाराने मंडित होती. तसेच 2 दंतासह शुंडादंडाने ती युक्त होती. हे पाहून देवांना अतिशय आनंद झाला, म्हणून त्यांनी त्याचे नाव वक्रतुंड असे ठेवले. येथेच अध्याय 40 समाप्त होतो आणि आजचा व्हिडिओसुद्धा येथेच समाप्त होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 41 ते अध्याय 50 पर्यंत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.